फळाच्या दृष्टीने सांगितलं जरी असलं तरी प्रत्येक गोष्टीची रसभिन्नता आहे, मोठी नाही. पण बीज जर शुद्ध असेल तर त्या बीजाद्वारा निर्माण झालेल्या वृक्षाची फळं रसाळ असतात, सुंदर असतात. हे निश्चितलं सांगितलेलं नाही. याच्यामध्ये काही शेतीच्या बीजाच्या बाबतीमध्ये तुकोबाराय बोलले असं म्हणायचं काही कारण नाही. म्हणा ते आपल्याला शेती शिकवायला आले नव्हते, ते काही कृषी पर्यवेक्षक नव्हते, ते काही घेणारे नव्हते, साहेब नव्हते. आणि त्यांना जर आपल्याला शेती शिकवायची असते, कारण कधी कधी संतांच्या वागण्यामध्ये माणसं काही अर्थ देतात, त्यांना जर शेती शिकवायची असती तर स्वतःची 4 एकर शेती त्यांनी घेऊन दिली जाते. हे त्यांचं कामच नव्हतं. तेव्हा हे प्रपंचात सगळे लक्ष आहेत, प्रपंच शिकवायची वस्तू नाही. कोणाही लक्ष करिता संसार आणि केला सांगितलं. यामध्ये त्यांना काहीतरी दिग्दर्शन करायचं आहे. बीज जर शुद्ध असेल तर निर्माण होणारी फळं रसाळ आणि सुंदर असतात. वाक्य सोपं आहे, पण हे मनुष्य जातीच्या बाबतीमध्ये जर शोधक नजरेला बघायला गेलं तर माणसाच्या निर्मितीचा शोधावं लागतं. मनुष्य आपण म्हणतो कशाला, खोक्याला नाही. खोक्याच्या निर्मितीला खोक्याला मनुष्य म्हणता येत नाही, बॉक्सला. त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व नावाचा एक प्रकार आहे. मनुष्य म्हणजे काय, जीव, त्याचं अंतःकरण, त्या दोन्हीचा सहकार्यानं जे निर्माण होतं चैतन्य, अंतःकरण, त्यामध्ये पडलेला प्रतिबिंब नाही का, खूपच त्याचं प्रतिबिंब हे जरा शास्त्रीय होईल. अजून सोपं करून सांगतो. माणूस म्हणजे काय, त्याचे विकार, स्मृती, ज्ञान, वासना आणि संस्कार या सर्वांचं एकत्रीकरण मिळून माणूस आहे. देहाला माणूस म्हणता येत नाही. याच्यात कुणीतरी आहे तो या देहाला जगत वलन करायला लावतो, तो मनुष्य आहे. आता मनुष्याचं सगळं जे काही त्याला सोप्या भाषेत काय म्हणता येईल, त्याचा बायोडाटा जो आहे सगळं, त्याचं वागणं, विचार करणं, निर्णय घेणं, बोलणं, चालणं, त्याच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, वासना, तृष्णा, या सगळ्या गोष्टी एका अंतःकरणामध्ये समाविष्ट असतात. आणि त्या समाविष्ट असलेल्या ज्या काही सूक्ष्म गोष्टीच्या प्रेरणा त्या जिथून निर्माण होतात त्याला संस्कार म्हणतात. म्हणजे माणसाच्या निर्मितीचं मुख्य बिंदू संस्काराच्या दिशेने जातात. संस्कार सहज शब्द घेऊ नका. संस्कार हा शब्द इतका सोपा घेऊ नका. संस्कार शिबिर, संस्कार सोहळे, संस्कार अमुक, संस्कार तमुक, हे जे चाललेला संस्काराचा बाजार आहे, या अर्थानं जे घेऊ नका. मनुष्याच्या निर्मितीचं बीज हे 3 प्रकारामध्ये विभागलं जातं. 3 गटामध्ये. माणूस होतो कसा तयार, वागतो कसा, बोलतो कसा, तो सज्जन आहे का दुर्जन, चांगला आहे का वाईट, याचे सर्व निर्णय त्याच्या संस्कारावर अवलंबून असतात. आणि संस्कार 3 प्रकारचे असतात. पहिल्यांदा स्वभाव संस्कार म्हणतात, दुसऱ्याला जन्म संस्कार म्हणतात, आणि तिसऱ्यांना क्रिया संस्कार म्हणतात. या तिन्ही मिळून माणसाच्या निर्मितीचं बीज तयार होतं. आपल्या सगळ्या वर्तनाची दिशेने बदललेली माणूस कुठे आहे, सगळे निर्णय, प्रेरणा, वागणं, निर्णय घेणं, क्रिया करणं, याच्या मुख्य प्रेरणा जिथं होतात तिथं माणूस घडलेला आहे. माणूस हा शोधतात येत नाही, कुठे येतो सापडत नाही. शोधायला जाऊ कुठे माणूस नाही सांगता येईल. तो विचार कुठून करतो, बुद्धी मेंदू मधून अजिबात नाही. हे पण लक्षात घ्या. काय आहे की मनुष्य निर्मितीचे हे जे बीज आहे 3 गटामध्ये आम्ही विभागलं. अर्थात त्याच दृष्टीने त्याचे 3 गट दिसले. पहिले स्वभाव संस्कार. हे संस्कार सूक्ष्म असतात, अत्यंत सूक्ष्म. पण संस्कारामधून प्रेरणा निर्माण होते. प्रेरणेनुसार कार्य घडतं आणि कार्याचे चांगले किंवा वाईट परिणाम होतात. संस्कारामधून प्रेरणा, प्रेरणेपासून कार्य आणि कार्यापासून पाप पुण्य किंवा कीर्ती अपकीर्ती असा संबंध आहे. पण हे संस्कार कुठे अंतःकरणामध्ये आहेत. प्रकार किती आहेत? 3. पहिला प्रकार मी जो आपल्याला सांगितला स्वभाव संस्कार. हे आता सज्जनपणाची बीज संकट. सज्जन निर्माण कशी करायची याचं प्रायोगिक चिंतन आपल्याला सांगतो. ज्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांचा विषय सोडून द्या. ज्यांनी माणसं निर्माण करायचं काम ज्यांचं संपलेलं आहे त्यांचा विषय सोडून द्या. पण ज्यांना भविष्य काळामध्ये माणसं निर्माण करायची आहे त्यांनी माझं कीर्तन बारकाई नाही का. स्वभाव संस्कार हा जो मनुष्याच्या वर्तनाचा भाग आहे तो कोणता प्रकार आहे? स्वभाव संस्काराचा गट म्हणजे काय? जीव ज्या योनीमधून येतो, मनुष्य योनीमध्ये येण्याच्या अगोदर ज्या ज्या योनीमध्ये जीव असतो त्या सगळ्या योनीचे काही विशेष संस्कार तो सोबत घेऊन येतो. ज्याला स्वाभाविक संस्कार म्हणतात. ते बदलत नाही.
ते बदलतच नाही काही केलं तरी. मनुष्य होण्याच्या अगोदर जीव कोणत्या योनीमध्ये होता हे संस्कार तो जर येताना सोबत आणतो. आपण पुनर्जन्म मानणारे आहोत तर 84 योनीमध्ये जीव फिरत असतो हे आपण जाणत आहात. कारण त्यापैकी अत्यंत नंतरच्या ज्या योनी आहेत शेवटच्या ज्याला लेटेस्ट म्हणा, लेटेस्ट म्हणजे मनुष्य जन्माच्या अगदी अगोदरची जी योनी आहे त्या योनीतून काही संस्कार जीव सोबत आणत असतो. त्याला स्वभाव संस्कार म्हणतात आणि ते संस्कार बदलत नसतात, त्यांना थांबवता येईल. कधीतरी ते बाहेर पडतात. त्याच्या बाबतीत सांगू, मांसाहाराबद्दल एखाद्याला विशेष प्रीती असेल, विशेष प्रीती, तर समजायचं की हा जीव आता जरी माणूस असला तरी मागच्या जन्मामध्ये हा मार्जाळ योनीमधून आलेला आहे. मार्जाळ योनी कळते का? वाघ, मांजर, कुत्रा, नागला हे मांसाहारी प्राणी आहेत. या प्राण्यांच्या योनीतून तो आलेला जीव आहे असं समजावं. एखादा अत्यंत पत्नीमध्ये चतुर असेल ना, आपण ह्या बोटावर त्या बोटावर याला फसतो त्याला फसतो त्याला फसतो एखाद्याचा स्वभाव असेल ना, समजायचं हा कोल याच्या योनीमधून आलेला आहे. तर समजा मग हा कोला होता. एखादा फारच चालत आहे, साथी काढून चालतो, चालतात नाही लोकांना खाऊ का काय असं नजरेनं पाहतो, समजायचं हा मागच्या जन्मी हेला होता. हे मागच्या जन्मीचे संस्कार याला स्वभाव संस्कार म्हणतात. एखाद्याला फारच उच्च खायची सवय आहे, उच्च खायची सवय त्याच्यातून खा त्याच्यातून खा, कोणाला कसं लुटू कोणाचं कसं खाऊ, ही अशी सवय एखाद्याला असेल समजायचा हा लांडगा होता. कारण लांडगा कधीही स्वतंत्र शिकार करीत नसतो. लांडगा दुसऱ्याच्या विशिष्ट शिकार खाऊन जगत असतो असा प्रकार आहे. म्हणून त्याच्या जीवनामध्ये निर्माण होणारे जे काही कर्म आहे त्या कर्माचे मूळ कारण असलेले संस्कार आहेत त्या संस्कारावरून अंदाज करता येतो की मागच्या जन्मी हा कोण होता. तर भोगावरून नाहीतर कर्मावरून पूर्वजन्म उत्तम होता, मध्यम होता का कनिष्ठ होता समजतो. कळून येते माझी माझे जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते मागचा जन्म आपल्याला नेमका कशाचा होता हे आपल्यालाही समजू शकतो. हो, जशा प्रेरणा होतात, जशा क्रिया कराव्या वाटतात, हे जे भोगावं वाटतं त्याच्यावरून आपल्या मागच्या जन्माचा अंदाज आपल्याला घेता येतो. हो, लेकरावरून जसं खाल्लेल्या अंदाज येतो ना आपण काय खाल्लेलं, लेकर काय करतो खाल्लेल्या अन्नाचं स्मरण करून देतो, त्याचाच ढेकर येतो. जे खाल त्याचा ढेकर येईल का वेगळ्याच आहे, असं होणार नाही. लेकर जसा भक्षण केलेल्या अन्नाची पावती आहे तसं या जन्मातले काही व्यवहार आपल्या मागच्या जन्माची पावती असते, याला स्वभाव संस्कार म्हणतात. म्हणून ते गंमत अशी आहे. अनेक दिवस त्या घटनेचा विचार केला की एका आईच्या पोटी जन्मलेली 4 मुलं स्वभावाने एकसारखी नाही, वागण्याने एकसारखी नाही, बोलण्याने एकसारखी नाही, त्यांचा जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन सारखा नाही, विचार करण्याची क्षमता सारखी नाही आणि एकमेकावर अजिबातच नाही करीत. याचं काय कारण असावं? अहो, एका बसमध्ये बसलेले सहप्रवासी, एका बसमध्ये 2-3 तासाच्या प्रवासासाठी बसलेले सहप्रवासी स्वतः जवळचा डबा एक दुसऱ्याला देतात, प्रेमानं बोलतात, नाही का, खाण्याची देवाणघेवाण करतात. काहीही संबंध नसताना केवळ सहप्रवासामुळे त्यांचा स्नेह निर्माण होतो. एका मातेच्या उदरातून प्रवासातून आलेले हे 2 जीव असं का वाटतात असा मला नेहमी प्रश्न असायचा. त्याचं उत्तर मला सापडलं, तुम्हालाही सांगू. त्याचं उत्तर काय सांगू, जरी ते एका आईच्या उदरातून बाहेर आले असते तरी त्यांचे देह ज्या आईच्या उदरातून बाहेर आले त्याच्यामध्ये आलेले जे जीव आहेत ते वेगवेगळ्या योनीतून आलेले असतात. एखाद्याचा जीव पशु योनीतून येतो, एखाद्याचा पक्षाच्या योनीतून येतो, एखाद्याचा चांगणार योनीतून येतो, एखाद्याचा किड्याच्या योनीतून येतो. जन्म देणारी माता एक आहे पण येणारे जीव कोणत्याही योनीतून आलेले असतात. म्हणून हे स्वभाव वैशिष्ट्य आणि भिन्नता. सारखे कधीच असू शकत नाही. ती कल्पना करणं सुद्धा हास्यास्पद आहे चांगल्या लोकांच्या याच्यामध्ये. आपण म्हणतो ना प्रमाणे वागलं पाहिजे, शक्य नाही का? कारण की जीव कुठून आहे, कोणत्याही योनीमध्ये कोणताही जीव कर्मसाम्य दशेला प्राप्त होतो मनुष्य व्हायचं नाही होतं कोणत्याही योनीमध्ये, असं काही नाही. हो, कोणत्याही योनीमधून मनुष्य योनीमध्ये जीव येऊ शकतो. पण त्या मातेला तो जो जीव प्राप्त झाला उदरामध्ये तिच्या तो रांगेचा तो तिला प्राप्त झाला असतो. आता
आपण जी पुत्र निर्मिती करतो किंवा कन्या निर्मिती करतो, संतती निर्मितीचं जे कार्य आपण करतो ना, तेव्हा गर्भ तयार होतो उदरामध्ये. त्या गर्भामध्ये बाहेर ब्रह्मांडामधून प्रविष्ट होणारा जो जीव आहे तो कोणताही येतो, आपल्याला जवळजवळ काही माहित नाही, कोणत्याही मुलीतून येतो. जो रांगेकार आहे, ज्याचं गर्भ उन्मुक्त झालेला आहे, तो आपल्या उदरापर्यंत येतो. तो नागेला तो आपल्याला त्याला स्वीकारावं लागतो. त्याला काही उपायच नाही. माता तो सोबत काय घेऊन आला या काही ज्ञान नाही, आला ते माहित नाही. आणि 5व्या दिवशी त्याचं नाव आपण ज्ञानेश्वर ठेवतो. 5व्या दिवशी 7व्या दिवशी माझी विनंती आपल्याला की संतांची नावं पोरांना ठेवू नका मॅडम. कारण तो असतो ज्ञानेश्वर आणि तो कुठेतरी आडवा पडलेला असतो. आधार व्हायचे पेपर मध्ये वाचले ते अपहरणाच्या गुन्ह्याखाली ज्ञानेश्वर अमुक अमुक याला आठवत गुन्हा अपहरणाचा गुन्हा त्या नावाचा मला अप्रमाणे सांगू संतांची नावे जाऊ नये या मताचा. इतर धर्मामध्ये त्यांच्या प्रेषितांची नावं, संतांची नावं आणि देवाची नावं एवढ्या सार्वत्रिकपणे ठेवली जात नाही. आपल्याकडे फार आहे. 100 वर्ष तुम्हाला 10 नक्कीच सापडतील. आणि सगळेच ज्ञानेश्वर माऊली या नामाभिधानाला ओळखली जातात. सगळेच ज्ञानेश्वर माऊली. कुणी ज्ञानेश्वर असला की माऊली माऊली माऊली. माऊलीचा तपास नाही. माऊली रात्री कुठे बसला, सकाळी कुठे बसला, काही टाकल्या नावाचा तो अपमान आहे. ज्ञानेश्वर म्हटलं की ज्ञानोबाईंचीच मूर्ती डोळ्यासमोर यायला. इतर धर्मामध्ये असं नाही सापडणार तुम्हाला. आपण एका फळीवर उभे पण त्या फळीवर काठी तुम्हाला इकडे जाणवतं. त्याच्यामुळे एका नावेच्या माणसाला जसं स्वच्छ राहायचं असतं, कारण एक खाल्लं तरी नाव बोलत असतं. एका नावेची माणसं, एका स्टेजवरची माणसं, एका पक्षातली माणसं, एका संघटनेतली माणसं, यापैकी एक जरी जुळला तर नाव बोलण्याचा संभव असतो. काठीने खरडू नका असं मला नाही. कुठे होतो असं आहे की मग जन्मल्यानंतर त्यानं अंतांना काय संस्कार सोबत आणलेले त्याचं ज्ञान नसताना आपण त्याचं नामकरण करून टाकतो. हाच मुलीचा मुद्दा आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये नावाचं अशी सार्वत्रिक पण आपल्याला दिसायचं नाही. इस्लाम धर्मामध्ये अशी नावं ठेवलेली दिसणार नाही. त्यांचं नाव मुलांची वगैरे प्रेषितांची संतांची नावं ठेवली जात नाही. देवाचं नाव तर त्यांनी पावित्र्यानं जपलेलं आहे. इतकं पावित्र्यानं की मी लहान असताना त्यांच्या एका सायकल मार्टवाल्यानं सायकल मार्ट बोर्ड लावला. 786 त्यांचा तो फार महत्वाचा क्रमांक तो. बरं, त्या क्रमांकाची त्यांची जी काही उपदेशाची ऊर्जा आहे ती फार महत्वाची. म्हणून त्या धर्मामध्ये केवळ एक महत्वाचं असणार. तर त्यानं सायकल मार्कावर ते नाव टाकलं होतं. त्याचे ते मौलवी आले, त्याला बोलले, त्याला शिक्षा केली. बोल राहायला लावलं, सगळ्या सायकलवर उठून टाकायला लावलं, तिचं नाव घ्यायला. आता आपल्याकडे एवढ्या कंटेंट आहे. ज्ञानेश्वर बियर बार काय त्यांचं वाटवं चालू मला कळत नाही. असो तो आता प्रासंगिक मुद्दा नाही, पण करू नये. त्या नामाबद्दल आपल्याला नितांत प्रीती आहे. त्या नामाचं पालिके आणि औचित्य सांभाळणं आपलं परम कर्तव्य आहे. बाकी लोक सांगत असतील की देवाचं नाव घ्यावं, अमर तोंडाला येईल, काही गरज नाही. नाही आलं तरी परवडेल. आयुष्यभर त्यानं देवाच्या नावाची आप घालवायची. मरता मरता आपल्या तोंडाला किंवा नाव आले नाव पण मुक्त होणार आहे बिलकुल नाही. ते झालं फक्त आजाराच्या बाबतीमध्ये. आपल्या बाबतीत ते संभवतही नाही. आणि मरता मरता घरी गेलो होतं नाव तोंडाला येईल. घेण्याची शास्त्री तर तोंडाला येईल. तो जर जागेवर असला तर तोंडाला येईल. अनेक गोष्टी त्याच्या. पण मुखामध्ये मुलाचं नाव मरता मरता यावं म्हणून देवाच्या ठेवावं ही भावना चुकी झाली. आमचं हे म्हणणं आहे. बाकी नावं भरपूर आहे की ही पुढे बसा. 5-25 रोज नवीन नावं तुमच्या कानावर पडली. आणि आपण तेच चालवलेलं आहे. बरेच सिरीचे नाव बाहेर आले, लेकराचे तुझे नाव लागले. साक्षी हे नाव तिकडून बाहेर आलं. त्या साक्षा आहेत सध्या 10-12 तरी साक्ष तुम्हाला सापडणार म्हणजे सापडणार. ते साक्षी खरं तर ते पुल्लिंगी नाव. साक्षी हे नाव पुल्लिंगी आहे. साक्षीदार आपण म्हणत नाही का. साक्षी म्हणजे पाहणारा. आता इंग्रजीचं नाव कसं काय ठेवलं हे आपल्याला कधीच कळलेलं नाही. पण टीव्हीतून आलं म्हणून ठेवलं. अशा बऱ्याच साक्षाची पत्रिका पाहिजे त्याच्या खरीच मला टीव्हीची नाव बरीच दिसते. असं काही घेणं नाही. आमच्या लग्नाला जायचं हो छोटे निमंत्रण अमुक 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 भरी लाभलं. असं मुद्दा काय आहे की स्वभाव संस्कार इथे थांबा.
स्वभाव संस्कार काय, जीव ज्या योनीमधून आला त्या योनीमधून त्याला सोबत आणलेले जे संस्कार आहेत त्याला स्वभाव संस्कार म्हणतात. आता सज्जन निर्मितीमध्ये प्रतिबंध करणारा हा सगळ्यात मोठा भाग आहे. सज्जन निर्माण करायचा गोष्ट खरी, पण या स्वभाव संस्काराला करणार काय, येताना तर त्याला काही चुकीचे संस्कार सोबत आणले तर ते कसे बदलायचे, त्याला उपाय, त्याला मार्ग, त्याला फार सावधगिरीची गरज आहे. मार्ग काय आहे यासाठी मी आपल्याला छोटी 4 वाक्याची कथा सांगेन. अंजनीचं लग्न झालं. ती अंजनी कोण? हनुमंतरायांची माता. विवाह झाला, वानरराज केसरीशी तिचा विवाह केला गेला आणि विवाह झाल्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये माता अंजनी ऋषमुख पर्वतावर तपासाठी गेली. आपल्याला म्हणतात ऋषमुख पर्वतावर तप करीत बसली आणि तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न केल्यानंतर तिने भगवान शंकराकडे एक मागणी केली. त्या मागणीमध्ये सज्जन निर्मितीचं सूत्र घडलेलं आहे. आता तसं पाहायला गेलं तर लग्न झाल्या झाल्या तपाला जाणं ही घटनाच आपल्या डोक्यात बसत नाही. लग्न झाल्या झाल्या तपाला गेली म्हणजे काय, हनीमूनला जायचं तिला सुटून बसली पर्वतावर जाऊन, पण ती आपल्यासारखी मूर्ख नव्हती. ती मुलं निर्माण करण्याची फॅक्टरी नव्हती, तर ती सुंदर माता होण्याची इच्छा धारण करणारी पवित्र स्त्री होती. वानरराज केसरींच्याकडून गर्भाधान करून घेण्याच्या पूर्वी तिला माहित होतं की माझ्या उदरामध्ये जो येणारा जीव आहे तो मला पाहिजे तसाच आला पाहिजे, म्हणून देवतेची आराधना आवश्यक आहे. तिनं भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून तिला जसा मुलगा पाहिजे तसं अगोदरच त्यांना सांगितलं. हो, शंकर प्रसन्न झाले. विचारलं कशासाठी तप करते आहे. तिनं सांगितलं मला असा पुत्र पाहिजे की तो उत्तम असावा, पवित्र असावा, भक्त असावा आणि गुणी असावा. प्रमाण आहे असे लक्षात सांगा. पुत्र उत्तम पवित्र भक्त तुम्ही. आता भगवान शंकराचं वरदान प्राप्त करून घेतलं की असा असा पुत्र मला पाहिजे. घटना समजून घेण्यासाठी प्रायोगिक आणि शास्त्रीय दृष्टीने समजून घ्या. त्यामुळे होतं काय सध्या वरदान प्राप्त झालं आणि अंजनी घरी गेली. नंतर केलं वानरराज केसरीच्या करून गर्भाधान करून घेतलं. पती एवढ्या कामाचा आहे. गर्भाधान संस्कार पती करून झाल्यानंतर त्या गर्भामध्ये कशा पद्धतीचा जीव आणून सोडण्याचं काम भगवान शंकरांनी केलं. ब्रह्मांडामध्ये मोठ्यामध्ये जीव जन्म घ्यायला उत्सुक असतात. त्यापैकी तिनं जशी अपेक्षा केली तसाच जीव तिच्या उदरापर्यंत आला आणि हनुमंतरायांचा जन्म झाला. म्हणजे भावा ऐसा पुत्र. ब्रह्मांडामध्ये तशा लायकीचे स्वभाव संस्कार असलेला जीव उपलब्ध असतो. ब्रह्मांडात अनेक पद्धतीचे जीव आहेत जे जन्म घेण्यासाठी किंवा मनुष्य योनीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यापैकी तसा जीव आपल्या उदरापर्यंत आणून ठेवण्याचं काम ती देवता करीत असते. यातून तत्व असं स्वीकारायचं आहे की पुत्र निर्मितीच्या पूर्वी त्या मातेनं अथवा पित्यानं कोणत्या तरी आपल्या प्रिय देवतेची आराधना करणं आवश्यक आहे आणि त्या देवतेच्याकडे आपली मागणी मांडणं आवश्यक आहे की मला असा असा पुत्र किंवा अशी अशी कन्या पाहिजे.
लग्न झाल्यावर भानावर यायला 2-4 वर्ष निघून जातात. पुत्र निर्मिती हे महत् कार्य. विवाहामध्ये आपण एवढं मोठं कार्य करतो आहोत याचे संकल्प आहे. विवाह संस्था का निर्माण झालेली आहे, त्याला आपण पवित्र कार्य किंवा धार्मिक कार्य म्हणतो का, त्यामध्ये वंश सातत्याचा मोठा संकल्प घडलेला आहे. हो, विवाह करते वेळी पती पत्नीच्या अंतःकरणामध्ये ही पवित्र भावना असली पाहिजे की या ब्रह्मांडामध्ये निर्मातृत्वाची जबाबदारी भगवंतांना आपल्यावर टाकलेली आहे. हो, सात्विक सज्जन आणि सुंदर प्रजा निर्माण करण्यासाठी आम्ही विवाह करतो आहोत असे मंत्रांमध्ये संकल्प आहे. आम्ही विवाह का करतो आहोत, वंश सातत्य राहावं, सृष्टी सातत्य राहावं ही भगवंताची इच्छा आहे. त्यामुळे चांगले सज्जन आणि सात्विक संतती निर्मितीसाठी विवाह आहे. विवाहाचा मुख्य हेतू संतती निर्मिती हा आहे. कामोपभोग हा त्याचा अवांतर हेतू आहे. हो, म्हणजे विवाहाच्या काळात संतती निर्मिती हे मुख्य ध्येय असलं पाहिजे, कामोपभोग हे अवांतर ध्येय आहे. पण आता उलट झालं, कामोपभोग हा मुख्य ध्येयाचा भाग झाला आणि संतती हे बाय प्रॉडक्ट झालं. बाय प्रॉडक्ट म्हणजे उपउत्पादने, ज्यांची गरज नाही पण मध्येच उत्पादित होतात त्यांना उप उत्पादने म्हणतात. साखर कारखान्याच्या विरोधानं समजून देतो. साखर कारखान्यामध्ये मुख्य उत्पादन साखर आहे आणि उप उत्पादन काय काय माहितीये का, मळी, फ्रेशमड, मोलाचे, भुसा, कचरा ही उप उत्पादन आहे. तसं विवाहामध्ये आमचा जो दृष्टिकोन आहे तो कामोपभोग हा मुख्य उद्योग आहे आणि विषय करत सुटलेला आहे. खरं तर संतती निर्मिती हे ध्येय दूर गेलं आणि त्यामुळे होतं काय की कामोपभोगाच्या एका अज्ञान कालामध्ये किंवा इंद्रियांच्या आणि विकारांच्या उन्मत्ततेच्या कालामध्ये ज्ञान रक्षांना संतती निघून जाते. मायबाप जेव्हा भानावर येतात तेव्हा 2-4 त्यांनी निर्माण करून टाकलेले असतात. भानावर येतात तेव्हा 2-4 निर्माणही झालेले असतात. नंतर करून काही उपयोग होत नाही, कारण हे निर्माण झालेलं जे पीक आहे ती 50 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष टिकणार. शेतीच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये माणसं जर इतकी सावध असतील त्याचं 5 महिन्याचं पीक असेल, चांगलं बी पाहिजे, चांगल्या कंपनीचं पाहिजे, ते किती पीक आहे, फक्त 5 महिन्याचं. बरं, ते जरी वाईट आलं तरी त्या पिकाचा दुसऱ्या शेताच्या पिकाला तोटा नाही. शेतीचं पीक एखादं बिघडलं मग बिया वाटत तर त्या पिकाचा बाजूच्या शेतातल्या पिकाला तोटा नाही. पण जे पीक इथं 100 वर्ष राहणार आहे माणसाचं पीक, याच्या बीजाच्या बाबतीमध्ये लोक का सावध नसावे ते आश्चर्य आहे. हो, कारण हे जर पीक बिघडलं तर बाजूच्याला तोटा नाही, ते कोणालाच नीट जगू देत नाही. हे तर वाढतच नाही पण दुसऱ्याचीही वाढ करून टाकते. समुपदेशनाची खरी जर आवश्यकता असेल ना तर तरुण पती पत्नींना समुपदेशनाची गरज आहे. मला तर वाटतं चिंतन सोडून द्यावे आणि सूत्र निर्मिती कशी करावी हे शिकवण्याचे क्लासेस सुरू करावे. काही योगा शिकवणारे हवा फासा आतमध्ये घर बाहेर फेका, प्राणायाम करा, कपाळ भाती करा, हे करा ते करा, त्यानं अंतःकरण बदलत नाही. योगानं रोग राहतील पण साधलं काय त्यानं. हो, सूर्य जर आधीच बलिष्ठ झाला तर पुन्हा आधीच का, पुन्हा तो मरावा. दुर्जनाला योगा कळला. आता योग असं नाही म्हणत, प्राणायाम असं नाही म्हणत की सज्जनाचे रोग राहावे. प्राणायाम म्हणतो याचं काही नाही, ते दुर्जनाचे राहतील आणि सज्जनाचे राहतील. आता योगातील प्रक्रियेमुळे माणसं जर सबळ व्हायला लागली, दीर्घकाळ जगायला लागली, दुर्जन दीर्घकाळ जगले तर कसं व्हायचं बुवा, त्याला साधन. मला वाटतं संतती निर्मितीसाठी काय काय आवश्यकता आहे ते शिकवण्याचे कोर्स टाकावे, पण ते योग्य नाही वाटायचे. हो, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि रेटही भरमसाठ ठेवावा जरा. ही गंमत अशी आहे, ज्यांना पुत्र निर्मिती करायची त्यांना ज्ञान नाही आणि ज्यांना निर्माण करायची त्यांना उगीच जास्त ज्ञान निर्माण झालं. आमच्यासारखं नाही, कटकटच नाही केली, नकोच. आपल्या संततीनं जर आपल्या तोंडाला डाबर फासलं जाणार असेल तर ती निर्माण न केलेली परवडली. यापेक्षा वाद राहणं बरं. माता अंजनीच्या उदाहरणाने मी आपल्याला सांगेल की नुकतंच विवाह झालेल्या पती पत्नीच्या जीवनामध्ये 2 गोष्टीची नितांत गरज आहे. संयम, नियंत्रण आणि विश्वास. या 3 गोष्टी आवश्यक आहेत. स्वतःवर एवढा मोठा संयम असावा जोपर्यंत पुत्र निर्मितीचं किंवा संतती निर्मितीचं कार्य संपत नाही तोपर्यंत संयमाची नितांत गरज आहे. नंतर त्यांचं जीवन स्वैर झालं तरी चालेल, नंतर तेही वाढले तरी चालते, पण पुत्र निर्मितीचं किंवा संतती निर्माणाचं कार्य जोवर चालू आहे तोपर्यंत संयम, कंट्रोल, सेल्फ कंट्रोल, विश्वास
आणि प्रायोगिकतेची आवश्यकता आहे. करायचं काय, त्या पतिपत्नीने विवाहाच्या नंतर आपल्याला प्रिय असलेल्या देवतेची जी मनोभावे आणि दोघांनी एका विश्वासानं आराधना करायची. शंकरच नाही, कोणताही देव असू द्या. आता माता अंजनीच्या समोर शंकर प्रगट झाले, तसे सगळ्यांच्या समोर प्रगट होतील असं नाही. मात्र आपण एखाद्या देवतेच्या प्रित्यर्थ एखाद्या संकल्पानं केलेलं तप त्या देवतेला प्राप्त होते. तप म्हणजे वनात जायचं नाही, उपवास करणं, व्रत करणं, वैकल्य करणं, त्या देवतेच्या नावानं लाखोली वाहनं किंवा अजून त्या देवतेचं नामस्मरण करणं, अशी काहीतरी देवतेची आराधना आवश्यक आहे. आणि त्याच्या पुढाची संकल्प काय असावा, अंजनीसारखा म्हणे मग भावाचा पुत्र उत्तम पवित्र भक्त गुणी, त्या देवतेच्या नावानं आपण तप करीत आहोत, उपासना करीत आहोत. त्या देवतेला एवढंच सांगायचं की माझ्या उदरी सज्जन पुत्र किंवा सज्जन कन्या जन्माली, या एका संकल्पासाठी मी तुला तप करीत आहे, मी तुझी आराधना करीत आहे. त्याला होतं काय, त्या आराधनेचा परिणाम त्या देवतेच्या कृपेनं कशा पद्धतीचा जीव उदरापर्यंत येतो. त्यानं काय झालं, स्वभाव संस्कारातून सुटका झाली. पहिल्या संस्कारातून चांगला जीव एकदा उदरापर्यंत आला की त्याच्यानंतर जन्मसंस्कार सुरू होता. प्रथम एका संस्काराच्या प्रकारावर काय उपाय करता येतो हे मी आपल्याला सांगितलं. ज्ञान खरं तर सार्वत्रिक व्हायला पाहिजे, पण दुर्भाग्य आहे हे सगळं ज्ञान आपल्या ग्रंथांतरी भरलेलं आहे. यातले म्हणजे स्मृती, मनुस्मृती, पराशर स्मृती, असे काही स्मृती ग्रंथ उपलब्ध आजही आहेत की ज्यामध्ये हे सगळे बारकाने सांगितलेले आहे. आणि आपल्याला मी सावध करेन की एक मनुष्य समाजामधला एक वर्ग असा आहे की त्यांना हे सगळं माहित आहे पहिल्यापासून, म्हणून त्यांची संतती कधीच वाया गेलेली, कधीच. त्यांना ब्राह्मण म्हणतात, कधीच वाया गेलेले, त्यांना हे सगळं माहीत होतं. विश्वास, श्रद्धा आणि पुण्य पूज्य अशा पद्धतीची विशेषण त्यांना सांगितली लावलेली ती उभीच नाही. ब्राह्मणा पुण्या भक्ताराज आणि शिवसुखम लोकम निवम प्राप्त भजत्वमाम, त्यामध्ये ब्राह्मण या पदाचा विस्तार नवपराने जो केला त्यामध्ये ब्राह्मणांचं मोठेपण आपल्याला समजेल. त्यांना हे सगळं माहित आहे, पण दुर्भाग्यानं ते आपल्यापर्यंत आलेलं नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगत आलो की प्रशासनामध्ये जे उच्च पदस्थ पद आहे हे सगळे त्यांनीच व्यापलेली आहे. तीक्ष्ण बुद्धी, सतेजता, वाणीमध्ये मार्ग, सौम्यता, संघर्ष शून्य जीवन, सुखानं कसं जगावं लागतं त्यांना माहिती, कसं जगावं लागतं. पोटामध्ये का तुम्हाला जागे सुद्धा दिसायचे नाही त्यांचे, फौजदारी लावायचं तर विशेष सोडून द्या. एखादा ब्राह्मण एखाद्याच्या उरावर असला लढ कापू लागला, एखाद्या ब्राह्मणाने एखाद्याची हाडं मोडली, वर सापडणार आपण काय भित्रे नाही, त्यांना जीवन कळलेलं आहे. आपण मोठे शूर लागून गेलो, काही शूरत्वाला अर्थ नाही. कुत्र्याला जगून देणे याच्यामध्ये जर शूरत्व असेल ना तर कुत्र्या तर आपल्यात बदलच काय. संस्काराच्या दृष्टीने बोलणं झालं, ब्राह्मणांच्या स्त्रिया व्रत करीत असतात, व्रत करून पाहिजे तसा पुत्राची मागणी त्या देवाकडे मांडतात. आपल्याकडे मुलाबाळांचं लग्न होतं, एक तर त्याची अक्कल आधीच कमी असते, लग्नाला आधीच भ्रमली जाते. आपली विवाह प्रक्रियाच अशी आहे की त्याच्या बुद्धीला अधिक भ्रम करावा, तो रथात बसतो, त्याची ते सगळे डामडवून त्याच्या पुढे माणसं नाचतात, तेव्हा त्याला वाटतं मी फारच मोठा झालो, तो लगेच घाबरून जातो, हे करतो तो, त्याची बुद्धी अधिकच झोपते. आणि त्यानंतर त्या भ्रमाभ्रमामध्ये 2-4 मुलं होतात. आम्हाला कोणाच्या सुखाबद्दल अजिबात जळजळ नाही, बरं त्याला हातीवर बसवावं, मी तर म्हणतो विमानात जाऊन विवाह लावावेत, आपल्याला ते शक्य आहे. मी आपल्याला सल्ला देतो, भरपूर द्रव्य आपल्याकडे झालेले असतात, आता लग्न विमानामध्ये लावायचे, विमान हायर करायचे, म्हणजे भाड्याने घ्यायचे आणि विमानात वाहतो एखाद्याने ठेवायचं, चांगली गोष्ट आहे ना. आता झालाय पैसा तर करणार तरी काय काय करावं असं झालेलं आहे. हाती आणू का, उंच आणू का, घोडे आणू का, फटाके आणू का, अमुक आणू. त्या वडबापाकडे पाहून तर मला असं वाटतं, याला वाटतं का अंतराळात जाऊन तर मला जमेल जमेल. एस्टिमेट मागवा थोडा नसेल, मला वाटतं की 50 लाख कोटी रुपयामध्ये अंतराळात विवाह लावता येईल. कोण लावलं मावळ संख्यामध्ये पहिला विवाह अंतराळाला. मात्र एक गोष्ट झाली का, विवाह अंतराळात लावा नाही की हिमालयात लावा, अवलाद आपल्यासारखीच निर्माण होणार आहे. आणि शुद्धता ही शुद्धता
आहे तो विवाह झाला काय नाही झाला काय. हो, शकुंतला कर्ण शृंगीला चिंतन पहा, त्यांचा तो जन्म शुद्ध नाहीच आहे. हो, हे विचारातून जन्मलेल्या अवलादी सुद्धा कधी कधी शुद्ध झाल्या कारण येणारे जीव शुद्ध आहेत. संपले मला जन्मसंस्कार सांगायचे ते तर होईल की 11 वाजेपर्यंत सांगणं उघड, पण हे कळणं गरजेचं आहे. नवविवाहित जे वधूवर आहेत किंवा पती पत्नी आहेत यांच्या जीवनामध्ये संयमाची गरज आहे. त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी अंतःकरणामध्ये उतरवून घेतल्या पाहिजे की आपल्याला पुत्र निर्मिती करायची आहे, कन्या निर्मिती करायची आहे आणि त्यांच्यासोबत आपला आयुष्यभर संपर्क राहणार आहे. म्हणून ते चांगले यावे त्यासाठी तर आता जन्मसंस्कार, त्या जन्मसंस्काराची सुरुवात गर्भाधानापासून होते. गर्भाधान प्रक्रिया फार महत्वाचा संस्कार आहे. गर्भाधान हे गर्भाधान कधी व्हावं याला अनेक संत आणि काटेकोर नियमशास्त्रानं लावून दिलेले आहे. कधी व्हावं त्याच्यासाठी ऋतुकाल सांगितलेला आहे. पतीनं प्रसन्न अंतःकरणाने पत्नीच्या गर्भामध्ये बीजदान करण्याचे काही विशिष्ट काल सांगितले, त्याला ऋतुकाल म्हणतात. ऋतुकाल कशाला म्हणतात? रजोदर्शनाच्या पहिल्या रात्रीपासून 16व्या रात्रीपर्यंत जो काळ असतो त्याला ऋतुकाल म्हणतात. त्यापैकी पहिल्यापासून 4थ्या रात्रीपर्यंत 4 वर्ग आहे. 5वी पासून 16वी पर्यंत ऋतुकाल आहे. त्यामध्ये 11वी आणि 13वी रात्र वर्ग आहे. म्हणजे रजोदर्शनाचा पहिला दिवस मोजून 16व्या दिवसापर्यंत काळ ऋतुकाल, पैकी 4 वर्ष, नंतर 11वी रात्र वर्ग, 13वी रात्र वर्ग, 5 ते 16 पैकी मध्याच्या रात्री या काळात ऋतुकालामध्ये गर्भाधान व्हावं. किती मोठ्या संयमच नाही तर किती संत आत्मी करावी लागत असेल. हो, त्याला काय म्हणतात प्लॅन. एक बंगला बांधायचा असलं तर प्लॅन करून आर्किटेक्ट किती पैसे घेतो. इथं ते 100 वर्ष राहणार आहे, तो आपल्या उदरी येणार आहे आणि त्याच्यावर आपलं तोंड चमकायचं का काळ व्हायचं हे ठरलेलं आहे. म्हणून हा टॉपिक सगळ्यात मोठं पाप दूषण निर्माण करून जगाला देणं, सगळ्यात मोठा परोपकार सज्जन निर्माण करून जगाला देणं. बाकी काही जगावर उपकार करू नये माणसाला. आपल्याच प्रपंचावर करावा काय करायचं त्याला. म्हणजे आम्ही जगावर उपकार करतो, आम्ही लोकांसाठी हे करतो, आम्ही समाजसेवा करतो. संस्कृती कशी आहे ते पहिलं पहा. मोठा गर्भाधानाचा काल मी सांगितला ते वाचून पहावं ग्रंथांमध्ये. मनुस्मृतीमध्ये सापडते सगळं 4थ्या 5व्या 6व्या अध्यायामध्ये वाचून पहा. संयमाची आवश्यकता आहे. बरं, हा ऋतुकाल सांगितला, याच कालामध्ये गर्भाधान व्हावं. उर्वरित 16वा दिवस संपला की त्याच्यानंतर गर्भाधान होऊ नये. हो, ते चांगलं नसतं. त्यानं दुर्जन पुत्र जन्मतात. बरं, याच्यामध्ये सुद्धा 24 तास आपल्याला मोकळे दिलेले नाही. दिवसाचे 4 प्रहर सोडून द्या, रात्रीचे जे 4 प्रहर त्यापैकी पहिला सोडा, शेवटचा सोडा आणि मधले जे 2 प्रहर आहेत त्या 2 प्रहरामध्येच गर्भाधान व्हावं. हो, वेळ चुकायला नको वेळ, कारण वेळ जर चुकली ना तर रात्री जन्मतात पोटी. कारण हो, पुलस्त्य हा ऋषी आहे, पुलस्त्य रावणाचा पिता आहे, दशग्रंथी ब्राह्मण आहे, ऋषी आहे, तपस्वी आहे पुलस्त्य. हो, विधात्याचा संबंध आहे. विधाता म्हणजे ब्रह्मदेवाच्या कुळात आहे. किती पवित्र आहे, पवित्र ते कुळ आहे. ब्रह्मदेवाचं कुळ, त्याच्या जन्मलेला पुलस्त्य आणि त्या पुलस्त्याची पत्नी कैकसी, श्रीरामनाची आई. एका संधिकालीच्या कैकसीच्या अंतःकरणामध्ये कामतपत्ती झाली आणि तिने आपल्या पतीकडे कामतृप्तीची किंवा हतीसुखाची इच्छा केली. त्या ऋषीने जाणलं, तो म्हटला हे स्त्रिये मला तू धर्मसंकटामध्ये पाडू नको. अशा वेळी जर कदाचित हतीसुखामधून गर्भाधान झालं तर तुझ्या पोटी राक्षस पुत्र जन्मतील. ती वेळ चुकीची आहे, तो आग्रह धरू नको. कैकसीला 2दा आग्रह धरला, 3दा आग्रह धरला आणि पती धर्मामुळे बांधल्या गेलेल्या त्या ऋषीला नाविलाजात तो हतीसुखामध्ये प्रवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी गर्भाधान झालं आणि रावण आणि कुंभकर्ण त्या वेळ चुकल्यामुळे जन्मले. गर्भाधानाची वेळ महत्वाची आहे, समजून घ्या, फार महत्वाची आहे. त्या वेळेच्या बाबतीमध्ये कोणीही सावध नाही. कधी राहिला म्हणून माहित नाही, कधी झाला म्हणून कल्पना नाही. आले म्हणून आले आणि रेशन कार्डामध्ये नाव टाकून दिले आणि मतदान यादीमध्ये नाव टाकून दिले. कधी जन्मले, कोणता कधी राहिला, ऋतुकाली राहिला का सकाळी का संध्याकाळी का दुपारी, संयम सांगितलं नाही. संयम आणि ग्रहस्थ धर्म हा इतका बांधला गेलेला आहे. ग्रहस्था इतके तंतोतंत्र नियम कोणालाच नाही, कारण ग्रहस्थावर जबाबदारी होऊ शकत असेल. तुम्ही कोणा सांगता जबाबदारी. आम्ही कितीही दुर्जन झालो, मेलो की संपलं आहोत, आमची कुल पुढे चालू नाही ना, त्यामुळे आमच्यापासून पुढच्या पिढ्यांना ताप व्हायचं काम नाही ना. हो, म्हणून ग्रहस्थ जीवन फार महत्वाचं आहे. सहज समजूनच आहे. आपण टाकायचं पीक नाही की 100 वर्ष टिकतंय, तर पुन्हा पुन्हा ते टाकायला राहते, साधी गोष्ट नाही. हो, गर्भाधान वेळेवर व्हावं. तुकोबाई इथं दुर्जनाबद्दल बोलताना बोलले, काय त्याला नाव होणार
दुर्जनाला काय नाव ठेवणार, त्याला बोलायला जागाच नाही म्हटले. महाराजांचं वाङ्मय अगदी पारदर्शक आहे. काय सांगावं, आधार आहे अनेकांच्या जगण्याचा. तो गाथा म्हणजे ऑक्सिजन आहे. हो, महाराज म्हटले दुर्जनाला किती बोलणार, त्याला बोलायची काहीच गरज नाही, कारण त्याची याच्यामध्ये चूकच नाही. हा वाईटपणाही त्याचा नाही आणि अन्यायही त्याचा नाही. तो कुणाचा आहे, त्याच्या मायबापांना वेळ साधता आलेली नाही. सांगू प्रमाणे अन्याय याचा नव्हे वायचा, अन्याय नव्हे वायसाला कयाचा नव्हे. त्याचा अन्याय नाही, त्याचा वाईटपणाही नाही. वाईटाला कळतो की नाही, काय वाईटच करतोय. हो, त्याचाही अन्याय नाही, त्याचा वाईटाला पण नाही. त्याच्या मायबापाला वेळ साधता आलेली नाही. मायबापी वेळा न साधलेली इतकं संत याच्यामध्ये पहा लक्षण आहे. हो, म्हणून मनुष्य निर्मितीचं बीज सुद्धा नाही एवढी सोपी गोष्ट आहे. फार दिव्य आणि चमत्कारिक कर्म आहे. वेळ सांभाळली झाली त्याच वेळेवर म्हणजे रात्रीच्या 4 प्रहरापैकी पहिला प्रहर सुटावा. हो, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6 असे जर 4 प्रहर आपण रात्री केले, 6 ते 9 वेळ सुटावी आणि सकाळचा ब्राह्ममुहूर्त सुटावा. त्या 2 मुहूर्ताला त्यागून मधल्या मुहूर्तामध्ये घडावं हे सांगेल. मध्येच सांगून देतो, आश्चर्य वाटेल आपल्याला. हो, इथं सज्जन निर्मितीसाठी आपण तर काही प्रयत्नच केलेला नाही, पण ज्यांना शास्त्र कळलेलं आहे, ज्यांनी काही थोडा बहुत अभ्यास केला, जे स्वतः उपदेशक आहेत, अशा लोकांनी आपल्या पोटी चांगली पुत्रजन्म म्हणून काय कमी प्रयत्न केला. कीर्तनकार लोकांनी केलाय. कीर्तनकारांना सुद्धा त्यांच्यासाठी संतती तयार करता नाही आली. त्यांची देखील जितकी फालतू निघाली की आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांच्यावर भडीमार किती केला पाहणा. भडीमार किती. हो, भडीमार म्हणजे परमार्थाचा भडीमार इतका केला गेलेला आहे महाराज. हो, तुमचा नाही, तुमच्या लहान लहान त्यांच्यावर एवढा भडीमार केला गेलेला आहे कीर्तनकारांच्या मुलांवर की जन्माच्या वेळी मदानाचा पर्याय मदान जन्माला कीर्तन, पाचवीला कीर्तन, नाळ कापायची कीर्तन, मुसलची कीर्तन, आगळची कीर्तन, पाणी पाजल्याला कीर्तन, दिवसाला कीर्तन, अजून थोडं मोठं झालं कीर्तन, मध्ये त्याला खोकला लागला कीर्तन. अहो कीर्तन कीर्तन भजन पुन्हा त्याला हरिपाठ गीता म्हणते ते कुरुक्षेत्री कुरुक्षेत्री पाठ करतोय ते सगळं. साकडा पाठ, हरिपाठ पाठ, नुसतं पाठ करून सत्य नाही. हो, माझ्या पाल्यासाठी काही सुंदर पुत्र कीर्तनकारांचे की ज्यांचं पाठांतर कदाचित आमच्यापेक्षा जास्त असेल, पण त्यापेक्षा वेगळं पाठांतर इतकं जास्त की आपल्या पट्ट्यामध्ये किती राजभार आहे हे त्यांना तंतोतंत माहीत आणि तिथला कण यांच्या परिचयाचा. त्यांचा देश नाही. अन्याय तयाचा नव्हे, वाईटाला तयाचा नव्हे, मायबापी वेळानं साधली. हो, नाही जमलं ते इतकी कीर्तन करून आणि एवढा परमार्थाचा भडीमार करूनही संतती त्यांना शुद्ध निर्माण करता आली नाही. म्हणून धन्य आहेत आमच्यासारखे संन्यासी त्यांनी निर्माणच नाही केले. कारणच हो, काय बरं वाईट आपोकीर्ती कीर्ती होईल आपल्या कर्माने. संततीच्या कर्मामुळे जगाचा दोष लागण्याचं कारण नाही. हो, मात्र माणसाची इच्छा असते का हो बाप एवढा चांगला कीर्तन करावं, कीर्तन ऐकतो, परमार्थ वारीला जातो, हा रावला जाते का हो. ती अनिर्माण झाली तेव्हा बाप कुठे सावध होता. बाप सावध झाला कधी
तेव्हा त्याला कळायला लागायच्या आधीच त्याला रांग लावून ठेवली होती. आता ही जी लावलेली रांग आहे याला उपाय नाही. ते चुकलेलं आहे, ते चुकलेलं आहे. कारण ज्याच्यामध्ये मागे जाऊन चुका दुरुस्त करायची सोयच नाही. माय बापे वेळा दिली जेव्हा माझ्यापुढे आता जर कोणी तरुण असते ना बसलेली की त्यांना अजून मुलं झाली नाही, हो ऐकायला मिळतं हेच तुमचं नवं. दुसरी गोष्ट ऐकून जर या पद्धतीने वर्तन करायची इच्छा झाली की भाग्य समजा तुमचं, पण कंट्रोल नाही व्हायचा. अरे फार मोठी गोष्ट आहे. संयम त्या जातीला जमला तो. बरोबर ब्राह्मणांनी निर्माण केले 2%, पण सत्ता चालवतात ते. आज तुम्ही का मंत्रालयामध्ये सहस्रबुद्धे, कुलकर्णी, देशपांडे, हे गाव आडनाव आहे सगळे तेच सापडणार तुम्हाला सचिवालयामध्ये. आमदार साहेब बसलेच माझ्यापुढे तिथे गेले की सगळे आशा आडनावाची माणसं सापडतील सगळे. त्यांना प्रशासन चालवायचं ज्ञान आहे, कारण त्यांची बुद्धी तीक्ष्ण आहे. निर्मितीपासून शुद्धता सांभाळलेली तिथे तीक्ष्ण आहे. हो आणि पुन्हा विशेष सांगतो, त्या जातीनं कधीही आरक्षणासाठी आरडाओरडा केला नाही. त्यांना बुद्धीनं संपादन करायचं ज्ञान माहित आहे. आता ज्याला बुद्धीनं संपादन करता येत नाही ते मग आरक्षणाची भीक मागताना आपल्याला आधी सांगतो. पण मला कुतूहल आहे, आपल्यालाही त्याचं कुतूहल आहे. ब्राह्मण या समाजाबद्दल आपल्याला आजही प्रीती आहे. का प्रीती आहे बरं? हो आपल्याला हे कधीच कळलं नाही की आपल्या दारामध्ये एकादशी सांगायला आलेला एखादा पुरोहित हा भिक्षुक आहे. त्यांच्यामध्ये त्याला भिक्षुकीच म्हणतात. भिक्षुकीसाठी आलेला एखादा भिक्षुक आपलं पाणी देत नाही याच आपल्याला कधीच वाईट वाटलेलं नाही. हो कुणाला तरी आपण अस्पृश्य मानत आलो, काही जातींना आपण अस्पृश्य मानत होतो, पण आपल्यालाही कुणीतरी अस्पृश्य मानतंय हे आपल्या कधी डोक्यात आलंच नाही. माझ्या वाटतं लक्षण आपणही अस्पृश्य आहोत कुणाच्या तरी दृष्टीने. आपल्या दृष्टीने काही जाती अस्पृश्य आहेत, आपल्याला त्याचाच गौरव. आम्ही मराठा, मी मराठी, मी पण मराठी. ते माझ्या लक्षात आलं, ते मोबाईलला पाहून ठेवलं ते तरी मी मराठी. पण ठीक आहे मी मराठी, मला माझ्या मराठीपणाचा थोडा अभिमान आहे, ठीक आहे ना. मी कुणाला तरी अस्पृश्य मानतो, पण मी जरा इकडे पाहावं की इकडे कोणीतरी आहे की ते मला अस्पृश्य मानतात. माझं पाणी पित नाही, माझ्या घरी जेवत नाही, माझा शिगा घेत नाही, त्याला म्हणावं आपल्या अस्पृश्यतेची जाणीव व्हावी. हो ते काय शुद्ध आहे हे सगळे बारकावी अनेक पिढ्यापासून ते सांभाळीत आले. आता फक्त त्यांना दोष इतकाच देता येतो की हे ज्ञान त्यांनी बहुजन समाजाकडे संक्रमित केलं नाही. राहिले. हो जन्म संस्काराच्या बद्दल आम्ही बोलतो आहोत की ते कालशुद्धी महत्वाची आहे. कालशुद्धीनंतर संकल्पशुद्धी महत्वाची आहे. पती पत्नीच्या अंतःकरणामधला संकल्प गर्भाच्या संस्कारावर परिणाम करीत असतो. म्हणून गर्भाधान संस्काराच्या प्रसंगी पवित्र आणि शुद्ध संकल्प जो आधी धारण केलेला आहे तोच अंतःकरणामध्ये असावा. ज्या संकल्पाच्या सह्यानं तप करून देवतेची आराधना केली आणि तशी संतती निर्माण करायची आहे तोच संकल्प अंतःकरणामध्ये टिकावा. कधी गर्भाधान प्रसंगी याला पुरावा अनेक पुरावे त्यातला प्रल्हादाचा स्पष्ट आहे. हिरण्यकश्यप सारख्या अत्यंत पूजनाच्या पोटी त्याच्या आईनं अत्यंत हुशारीनं अत्यंत युक्तीनं त्यांच्या मुखामधून आणि अंतःकरणामधून भगवंताचं नाम गजवून घेतल्यामुळे प्रल्हादासारखा पुत्र जन्मलेला आपल्याला माहित आहे. सगळी कथा सांगायला माझ्याकडे वेळ नाही. गर्भाधानाच्या प्रसंगी त्या कया धुणं त्या एवढ्या दुर्जन पतीला सुद्धा नारायण म्हणायलाच लागलो. संकल्प कळला. त्यापेक्षा अत्यंत आधीचं उदाहरण सांगतो. सिद्धोपंतांना स्वप्न पडलं आळंदीमध्ये. तुमच्या मुली काल देव अवतार घेणार आहे, काल स्वप्नावर विश्वास ठेवण्याचा होता. सिद्धोपंत जागे झाले. हे स्वप्न त्यांनी आपल्या मुलीला सांगितलं मुलीला की ही मुलगी मला स्वप्न असं पडलंय. आनंद स्वप्नात आले. त्यांनी सांगितलं की तुमची कन्या जर तुम्ही विठ्ठलपंतांना दिली तर यांचा उदयी चार देव अवतार घेणार आहे. हेच स्वप्न कन्येला सांगितलं. रुक्मिणीचा विश्वास बसला. हेच स्वप्न जाऊन सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांना सांगितलं. त्यांचाही विश्वास बसला. उभयतांचा विवाह झाला. दोघांच्या अंतःकरणामध्ये हा संकल्प दृढ झाला की आपल्या पोटी देव अवतार घेणार आहे. त्यांचा काळ गेला. त्यांचा संन्यासाश्रम वगैरे तो भाग वजा करा. पण तदनंतर जेव्हा जेव्हा ते दाम्पत्य गर्भाधानामध्ये प्रवृत्त झाले, तदनंतर जेव्हा जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी गर्भाधान प्रक्रियेमध्ये प्रवृत्त झाले तेव्हा दोघांच्याही अंतःकरणामध्ये एकच संकल्प होता की आपल्या पोटी देव जन्म घेणार आहे. तो संकल्प फळला आणि त्या संकल्पामुळे देवाला लाजवतील असे पुत्र त्यांच्या पोटी जन्म. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर,
ब्रह्मा सोपान तो झाला भक्तानंद वर्तला आधी शक्ती मुक्ता पुत्र त्यांच्या उदरी जन्मले हा चमत्कार नाही, हा त्यांच्या सत्य संकल्पाचा आणि शुद्ध संकल्पाचा परिणाम आहे. त्यावेळी कामतृप्ती ही भावना नव्हती. हो, त्यावेळी दाम्पत्य सुखामध्ये किंवा रती सुखामध्ये कामतृप्ती ही भावना असते तेव्हा जीव सावध नसतो. हो, पण तिथे जर संकल्प असेल अंतःकरणामध्ये तर जीव साक्षी होतो आणि साक्षीत्वाला त्याला संकल्प टिकवता येतो. कोणत्याही कृतीमध्ये आपण कर्तृत्व टाळून थोडं मागे सरकून जर साक्षी भाव धारण केला तर अवघडे पण ऐकून कोणत्याही कृतीमध्ये साक्षी भाव जर धारण केला तर कृती करताना सुद्धा आपण कृतीपासून भिन्न राहून त्याच कार्याचे साक्षी होत असतो. आता अवघड आहे. साक्षी म्हणजे ती भीती नाही, साक्षी भाव आहे. साक्षी भाव म्हणजे करते आपण जरी असलो तरी त्याच कर्माला बाजूला उभा राहून आपणच निहाळायचं आहे. हो, तुम्ही दाम्पत्य सुखामध्ये हा अनुभव घेऊ शकता. ग्रंथी विवरामध्ये हो माझं वाचन आहे, त्या आधारे मी आपल्याला सांगेल की रती सुखामध्ये प्रवृत्त असताना त्याच कर्माचं साक्षी होऊन आपल्याला त्याचं निरीक्षण करता येईल. कोणत्याही घडते करते आपणच आहोत, निरीक्षक देखील आपणच आहोत. पण जेव्हा निरीक्षकाची भूमिका आपण करीत असतो तेव्हा सावधगिरी टिकते आणि कर्तृत्वाची भूमिका करतो तेव्हा भ्रम पडतो. पडायची गरज नाही. इतकं ध्यानात ठेवावं की गर्भाधानाच्या प्रसंगी अंतःकरणातला संकल्प समान असावा. त्याच्या आईला वाटावं माझ्या पोटी तेंडुलकर जन्मावं, तर बापाला वाटावं माझ्या पोटी लादेन जन्म, असा मेळ होतच नसतो. एक संकल्प पाहिजे, एकीकरण पाहिजे, दोघांच्या विचारांची एक वाक्यता आणि समान अर्थ पाहिजे. आता तर सध्या असं वाटत असेल की इंडियाचं काल झालं ना चक्क ते चालू होते काल बघा. एक लाट असते बरं काय भारतामध्ये, लाटेला फार वावा. एखादी लाट आली ना आता फक्त त्याच्यामध्ये उड्या टाकल्याशिवाय तुम्ही राहत नाही. माणसाला गर्दीचा घटक होणं फार आवडतं. आणि प्लेटोनं सांगितलं होतं, प्लेटो कोण सॉक्रेटिसाचा शिष्य, अरिस्टॉटल, प्लेटो आणि प्लेटो हे तिघच होते. सॉक्रेटिस कोण, पाश्चात्य तत्वज्ञानाचा जनक मानला गेला. हो, एका धोत्रावर राहिला त्याच्या बायकोला साडी नाही मिळाली, जाऊ द्या. होता बघा काय आहे, त्यानं सांगितलं होतं मनुष्य जेव्हा एकटा असतो तेव्हा शाण्यासारखा वाचतो आणि गर्दीचा सदस्य झाला की त्याला वेडसरपणा येतो. प्रत्येक मनुष्य एकटेपणा शहाण्यासारखा वागतो आणि तो जर गर्दीचा सदस्य झाला तर तो वेडसरपणा येऊ लागतो, त्याला तो वेड्यासारखा करतो. आणि आपल्याकडे गर्दीचा सदस्य व्हायची इतकी हौस आहे लोकांना. एखादी लाट आली की राष्ट्रपती सुद्धा त्याच्यात उडी मारणार लगेच. राष्ट्रपती मला आश्चर्य वाटेल पण माझी कधीतरी अशी घटना घडली. पाऊस पडेना म्हणून राष्ट्रपतींनी लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही प्रार्थना करा देवाच्या सामूहिक म्हणजे पाऊस पडेल. या वाक्यामध्ये आम्ही देखील लिहितोय. गणपती खूप यायला लागला तेव्हा दानच्या पदाधिकाऱ्यांना देखील वाटलं आपण मागं राहतो की आली तुझ्याची बाजू म्हणून गणपतीला दुधच पाजायला लागली. गर्दीचा सदस्य फार पटकन होतात लोक. का माहिती आहे का, ज्ञान दौर्बल्याचं लक्षण आहे. त्याचं ज्ञान दुर्बल आहे ना, अनुभव दुर्बल आहे ना, तो आपले अनुभव गर्दीच्या स्वाधीन करून मोकळा होतात. त्याला गर्दी म्हणून आता ही लाट आली ना सध्या सारे गर्दीचे सदस्य झाले. सगळ्यांनी त्यांचा अगदी शक्य चालू केले. अर्धा वर्षा पण अभिनंदनाला आपण मागे राहू नये म्हणून प्रत्येकानं अभिनंदन चालू केले. चांगली गोष्ट आहे ना. मलाही क्रिकेट बद्दल मी पाहत असतो पण साक्षी भावाने म्हणजे कुणी जिंकलं तरी मला काही शिवायचं नसतं. त्यात आम्हाला काही देश काळाचा असा स्वाभिमान बिभिमान असं काही नाही. सन्मान कधी असतो त्या 10-5 नावावर असावं लागते, सातबारा असावा लागतो, घरदार असावं लागतो, तेव्हा अभिमान. आम्ही कुठलीच नाही कारण आम्हाला गावं नाही, घरं नाही, काहीच नाही.
कशाचा बाळगता अभिमान कोण बाळगू देईल? हो बस तुझ्या बाजूला पलीकडे इंद्रायणीच्या बाजूला एक गुंठाला गर्भस्थ म्हणतो मला या जागेचा अभिमान आहे. जे मुलाला जागा मालक आहे ना उचलून फेकून देईल मला असं नसतं. अभिमान वगैरे काही होता काय की कधी कधी असं होतं की मनुष्याला त्या काळातील जे काही प्रसिद्ध लोक आहेत त्यांच्याबद्दल प्रीती वाटू लागते तसे संकल्प टिकू शकतात. पण तुम्हाला सांगू व्यावहारिक यश जे आहे ते तात्कालिक आहे, ते टिकणार नाही. हो एखादा त्या रवी शास्त्रीनं जेव्हा माझे एकदा झाला विश्वक तेव्हा त्याला फार मोठी कार भेट देण्यात आली आणि नंतर कधीतरी हरले तर त्याच्याच पुतळ्यात लोकांनी चपलाचे हार घातले होते. हे आम्ही कॉलेजला असताना बघितलेलं ऐकलेलं. त्यामुळं जगातल्या यशस्वी पुरुषाचं चिंतन करू नये. चारित्र्य संपन्न जे टिकाला बाधित यशस्वी आहे आणि त्यांची कीर्ती चंद्रसुरी आहे तोपर्यंत टिकणार आहे ते सज्जन असतात. सज्जनपणाचा संकल्प अंतःकरणात टिकावा, त्या संकल्पानुसार संतती व्हावी, तसा विचार होऊन गर्भाधान व्हावं. आणि पुढचा महत्वाचा की गर्भाचा आविर्भाव उदरामध्ये झालेला आहे असं एकदा समजलं की तदनंतर ती संतती निर्माण होऊन जोपर्यंत मातेच्या अंगावरलं दूध पिते तोपर्यंत रतिकर्म वर्ग सांगितलेलं आहे. सोपं घेते लग्न जमवलं की पोरगा कोल्हापूरला लावायचा, 2 महिन्यात तिथून तो तयार करून आणायचा, जर काय घाटात उभा करायचा. काय म्हणत किती काय विचार करून मला नवलच वाटतंय बाप लोकांचं. तो लग्न जमलं की पोरगा कोल्हापूरला चांगला दिसला पाहिजे आणि त्याचं बौद्धिक समुपदेशन करा. आणि तो फार मोठ्या कामाला उतरायला लागलाय, त्याला बौद्धिक समुपदेशित करा. आणि आजची पिढी काही फार गरज त्याला काय केले तलवारी लग्नानंतर काय तलवारी हातात घेऊन युद्ध करायचं नाही बायकोच्या सोबत. हा टेन्शन घेतलं नसतो. एक साधी 40 किलोची बायको करून आणायची त्याच्यासाठी कोल्हापूरला पाठवा, त्याला जर रुपये त्याला लढायचे परत आल्यावर असं काही नाही. ते पण सातत्य राहतो जाऊया त्याच्यावर आपल्याला काही घेणं नाही. आमच्या वेळेस आम्हाला कोल्हापूर माहिती नव्हतं नाही तर आमच्याही वडिलांना आम्हाला लावलं. पण मराठवाड्यामध्ये कोल्हापूरला मुलं पाठवायची प्रथा नाही बरोबर. मी सांगेन आपल्याला स्वाभिमानानं आमच्याकडे बौद्धिक विकासाकडे विशेष लक्ष दिलं जातं, शारीरिक विकासाकडे. आणि शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास याचं जास्त प्रमाण आहे. तर शारीरिक विकासाकडे जास्त लक्ष दिलं तर बौद्धिक अपकर्ष होत असतो. हा नियमच. मी त्याच्या विरोधात वगैरे नाही बरं कोणाला रागीव द्यायचा नाही. पहिलवान लोकांना त्याचं मुलगा मूळ मिळालं बाबा आणि मूळ मिळालं तर फार चांगलं होईल. मला त्यांना काय यायचे 1 जीवन याच्यात काय बोललं तो मुलगा तुम्हाला साधू करून टाकेल पण त्याला त्रास होईल विचारायला. त्याच्या 7 केल्यानं लोक नाव शेती म्हणते हे महाराज मारणार पोळे म्हणते. कारण कुणीतरी एकदा मोर मारला बरं तिकडे कुठे अंधर मावळामध्ये एका माणसानं मोर मारले असतील किंवा मोर मार वाढीच झाली आणि सगळ्यांचं आडनावच मोर मारे झालं. लाज वाटते त्यांना की आता मोर नाही आता ते मुलगी मारितले पण मोर मारे नाव काही जात एका माझा गर्भाधाच्या बाबतीमध्ये आपल्याला बोलून गेलो हा वीर विषय आहे. त्याच्यानंतर गर्भाचा आविर्भाव झाला ते समजलं की तेव्हापासून किमान त्या संततीच्या जन्मापर्यंत रती सुखाला परवानगी नाही. आपण हुशार माणसं आहोत. जर जास्त आपण डाळ शिजायला टाकली ती थोडी शिजत आली आणि नंतर आपल्याला वाटतं ही कमी पडेल तर कोणतीच शांती सुगरण त्याच्यात पुन्हा मुठभर डाळ घालायची का असते अगोदर त्याच्यात पुन्हा डाळ घालणे योग्य नाही तिला कळतं. पण फक्त स्वयंपाकाच्या बाबतीत कळून काय हे कशासाठी सांगितलं वरण करायला शिकवण्यासाठी नाही सांगितलं. वरण करायला शिकवण्यासाठी शिकवल्या. इथपर्यंत झालं जन्मसंस्कार आपल्याला सांगतोय. अजूनही मनशक्तीमध्ये जातीचे आपल्याला बरेच गर्भसंस्कार ऐकायला मिळतील. मनशक्ती लोणावळा गर्भावर काय संस्कार होऊ शकतात याच्या अनेक पुराव्याने त्यांनी सिद्ध केलेलं आहे. प्रारंभिक अवस्थेत आम्ही गर्भाधानाबद्दल बोललो. तदनंतर उदरामध्ये एकदा मातेच्या गर्भाचा आविर्भाव झाला की सगळी जबाबदारी त्या आईवर आली. तिनं चांगलं पाहावं, चांगलं खावं, चांगलं बोलावं, प्रयत्नानं कामक्रोधावर नियंत्रण ठेवावं, क्रोध येऊ देऊ नये, अभद्र शब्द बोलू नये, संयमानं राहावं, शांत राहावं, नियमित आहार घ्यावा आणि चांगल्या कथा कानावर पडू द्याव्या. ही अजिबात पाहू नये. ही अजिबात पाहू नये. हो विनोद मागे माझ्या ऐकण्यात आला होता पण सांगण्यासारखा नाही. ही वारंवार जर पाहिला किंवा कोणत्याही अभद्र घटना हिंस्र घटना जर त्या मातेनं पाहिल्या तर त्याचे संस्कार गर्भावर होत असतात. हो गर्भातल्या अभिमन्यूनं भगवंताच्या मुखामधून चक्रव्यूहाचं भेदन करण्याचं ज्ञान शिकलेलं आपल्याला माहित नाही काय. त्यामुळे खरोखर स्त्रीला टीव्ही पाहू नये तिथं उठतच नाही. सगळे चॅनल पाहते
सगळेच पाहते. पण तेवढ्याचा परिणाम होतो. माझ्या वाचण्यात होतं, मी पेपरला वाचलं होतं की माझे मला वाटतं 69 का 70 शोले चित्रपट फार फार मात होता. चुकून एका तो चित्रपट 50-55 वेळा पाहिला जोरोदरपणामध्ये. पुढचं सांगूच का? आणि त्यातला एक गायला फार प्रसिद्ध होता. मी असं ऐकलंय की ते पोरग जन्मलं 4-5 महिन्यानंतर आईला म्हणायला लागलं, जन्मले नाही का, तुम्ही पहा, मातेनं शांत राहावं, संयमी राहावं, सात्विक आहार भक्षण करावा, चांगलं खावं, चांगलं ऐकावं, चांगलं बोलावं, चांगलं पाहावं. त्या संकल्पाला अनुसरून आणि अनुकूल काय आहे अशा वातावरणामध्ये तुम्ही राहावं, ध्यान करावं, मनन करावं, नामचिंतन करावं, विपश्यना करावी, काय जे करता येईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण एका मोठ्या राजकीय नेत्याची मुलगी हो, राष्ट्रीय राजकीय नेत्याची मुलगी जेव्हा गरोदर होती ना, तेव्हा सगळ्या घरादाराला सोडून एका आश्रमामध्ये विपश्यनेच्या शिबिराला होती ती. हो, आणि प्रल्हाद जन्मला ना कयाधू नारदांच्या आश्रमामध्ये होती, म्हणून प्रल्हाद जन्मलेला आहे. गरोदर अवस्थेमध्ये स्त्रीने इतकी काळजी घ्यावी. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा तो जन्मतो तेव्हा दुसऱ्या प्रकारचे संस्कार क्लिअर होतात, त्याला जन्मसंस्कार म्हणतात. आता तिसरा जो प्रकार आम्ही सांगितला मनुष्याच्या सज्जनपणाचं चीज, त्याला क्रिया संस्कार म्हणतात. क्रिया संस्कार तिसऱ्या प्रकारचे संस्कार आहे, ज्यांना फारसा फरक पडत नसतो. ते सुरू कधी होतात, मुलाच्या किंवा संततीच्या जन्मापासून ते मरेपर्यंत. घरामध्ये, समाजामध्ये, शाळेमध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, सत्संगामध्ये, जिथे तो जाईल तिथे मोठा मोठ्याकडून, शिक्षकाकडून, संतांच्याकडून, उपदेशकाकडून जे बाहेरचे संस्कार केले जातात, ज्यांना क्रिया संस्कार म्हणतात. ज्यांचा तिसरा दर्जा आहे, यांना फारसं काहीही बदलत नसतं, यांना फक्त सहकार्य होतं. सोप्या भाषेत एकदा मोल्डिंग मधून जर चांगला जर जॉब बाहेर आला तर त्याला फार ग्राइंडिंग करावं लागेल. त्याला आयटीआय करतो ना, त्याला समजेल. मोल्ड करतो, मोल्ड साच्यामधून जर जॉब चांगला बाहेर आला त्याला फार ग्राइंडिंग करावं लागत नाही. पण साच्यातूनच चुकीचा आला तर मग त्याला ग्राइंडरवर घासून असतो, काही उपयोग होत नाही. उलट हे बाहेरचे तिसरे जे संस्कार आहेत, ज्यांना क्रिया संस्कारांना ग्राइंडिंग म्हणतात, अगोदरच्या 2 संस्कारांना मोल्डिंग म्हणतात. की मोल्डिंग जर चांगली झाली तर फार काही करावंच लागत नाही. म्हणजे मी सांगितलं ना, काही अभिप्राय का गुरुगम्य हन ठाय एक संरक्षण आहे बुद्धी तयार. जे दुसऱ्याला आटापिटा करून शिकवावं लागतं ते त्याला सहजच कळते. जे वागणं शिकवण्यासाठी माणसाला आयुष्य घालवावं लागलं तर तो सहजच वागू लागतो. काही गोष्टी सहजच त्याच्या जीवनात निर्माण होतात का मोल्डिंग चांगली झालेली आहे. त्या तिसऱ्या प्रकारच्या संस्कारांना फार उपयोग होत नाही आणि जगात याचाच भडीमार जास्त चालले. हा भडीमार म्हणजे कीर्तन, प्रवचन, सत्संग, शाळा, शिक्षक, मूल्य शिक्षण, अमुक तमुक हे बाहेरचे तिसरे संस्कार आहेत. पहिले 2 जर चुकले तिसऱ्याला तुम्ही किती भडीमार करा. म्हणून भगवान श्रीकृष्ण समोर असताना सुद्धा शिशुपालाला आणि दुर्योधनाला तो कधीच देव वाटला नाही आणि ते कधीच सज्जन झाले कधीच नाही. त्याचं कारण हे पहिले 2 चुकलेले आहे. त्या 3 प्रकारच्या संस्कारांना मिळून म्हणतात मनुष्य निर्मितीचं बीज. पहिले स्वभाव संस्कार, दुसरे जन्मसंस्कार आणि तिसरे क्रिया संस्कार. या तिन्हीच्या शुद्धतेमधून तो जन्मतो. त्याच्या जन्मानं जग आनंदित होईल नवल नाही, पण त्याचा हर्ष देवाला देखील वाटतो असं तुकोबाईंचं म्हणणं आहे. तया काहा इतकं वाटते.